एखादी भूमिका घेण्या अगोदरच काही शिष्य प्रदीर्घ काथ्याकूट करीत असत। ते शब्दांचा केवळ किस काढीत। त्यांच्या या भूमिकेकडे पाहून त्या मठीचे मठाधिपती मनमुराद हसत। ते नेहमी म्हणत असत, जे वाक्पटू पाऊल उचलण्या अगोदरच नुसता शब्दांचा किस काढीत बसतात, ती माणसं सतत नेम धरणाऱ्या पण कधीच बाण न सोडणाऱ्या शिकाऱ्यासारखी असतात। ते कधीच शिकार करीत नसतात। पाऊल पुढे टाकण्यापूर्वी जे हिशोबपटू फक्त विचारच करीत राहतात, ते आपलं उभं आयुष्य उभे राहण्यातच घालवतात। ते कधीच गती घेत नसतात। ते कधीच प्रगती करत नसतात। पिसाचा टावर जो आहे, पिसाचा मनोरा जो आहे, तो आपल्याला माहिती आहे। तो एका बिशपांनी बांधला। बिशप काम बघायला आले तेव्हा त्यांना दिसून आलं की त्या आर्किटेक्टने चूक केलेली आहे। पाया ढासळलेला आहे एका बाजूने। त्याने त्या आर्किटेक्टला बोलावलं की तू जे केलं आहे ते चूक आहे। तो म्हणाला, हरकत नाही, चूक माझ्या हातून झाली आहे ती मी मान्य करतो, परंतु असे दिवस येतील की जे मी बांधलं आहे ते बघण्यासाठी लोक येतील। पिढ्या येतील, पिढ्या जातील, पण जे काम मी करीन ते कायम राहील। त्याने चूक केली होती। पाया त्याचा ढासळला गेला होता, पण त्या पायाचा गुरुत्वमध्य जो आहे तो त्याने इतका विकसित केला, पाया इतका वाढवला की त्याने मनोऱ्यावर जे जायचे मजले आहेत ते कित्येक वाढवले, परंतु गुरुत्वमध्य मात्र मध्ये ठेवला। त्याने चूक केली होती का? होय, चूक केली होती, पण ती चूक सुधारण्यासाठी त्याने दुसरे प्रयत्न केले। आज आपण इटलीमध्ये पिसा गावी टावर बघायला जातो। काय बघायला जातो आपण? त्या आर्किटेक्टने जी चूक केली ती बघायला जातो। आर्किटेक्ट गेला, ते बिशप गेले, चूक राहिली, परंतु लोक बघायला येतात की चूक करूनही तो टावर अद्याप उभा आहे। युग येतील, युग जातील, टावर उभा राहील। चूक असली तरी हरकत नाही। आणि म्हणून आपले शिक्षक आपल्याला सांगतात, तुम्ही लिहिताना चूक केली तरी चालेल, चूक करून तुम्ही पोहायला शिका, चूक करून तुम्ही वाचायला शिका, परंतु सुरुवात करा। जे सुरुवात करत नाही, फक्त हिशेबच करत राहतात, ते जिथे उभे आहेत तिथेच उभे राहतात। म्हणून चूक करण्यास माणसाने कधीही भिवू नये। आजची चूक उद्या यशाची पायरी असेल। मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा। हा भक्तिपंथ आहे। भक्तिपंथ बहु सोपा। या भक्तीच्या माध्यमातून जर आपण गेलो तर आपल्याला आपलं इप्सित सहजतेनं प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये कुठलंही काठिण्य राहणार नाही। एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, ते साधन काय करतं तर ते गेली संतांची या घरा, धरून साधूची या आधारा, अवघी आली माझी या घरा, एवं परंपरा मतप्राप्त। ते साधन पहिले संतांना शरण जातं आणि मग संत महात्मे माझ्यापर्यंत आणतात असं परमात्मा सांगतोय। याही पेक्षा सोपं संतांना शरण जायचं आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची। म्हणून एकनाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। संतांचे पाय धरायचे म्हणजे संतांना शरण जायचं। कुठल्याही भावानं आपण संतांना शरण गेलो तरी संत महात्मे आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत। संत समागम एखादी ये परी, कुठल्याही पद्धतीनं त्यांचा थोडा जरी सहवास आपल्याला घडला, क्षणभराची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत पापा। एकनाथ महाराज सांगतायत, गृहाश्रमो न संडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मये। आपण जे काही कर्म करत असो
जी काही क्रिया करत असो, जो काही उद्योगधंदा करत असो, ते करता करता आपल्याला परमार्थ करता येणं शक्य आहे. तसं जर नसलं असतं तर अनेक संत ज्यांनी आपले व्यवसाय सांभाळून परमार्थ केला ते तसे झाले नसते. सावता माळी महाराज असतील, गोरा कुंभार महाराज असतील, सेना न्हावी महाराज असतील, अनेक नरहरी सोनार महाराज असतील. एवढंच काय तर सजन कसाया विकू लागे मांस. सजन कसाई तर मांस विकत होते. त्यांनी भक्तीच्या जोरावरती एवढा अधिकार प्राप्त करून घेतला तर परमात्मा त्यांना मांस विकू लागायचा. तात्पर्य सांगण्याचं काय आहे की आपण आपलं कर्म करत असताना आपला परमार्थ बाधित होऊ शकत नाही. संत महात्म्यांनी आपल्याला असं सांगितलं नाही परमार्थ करायचा असेल संसाराचा त्याग करा, अजिबात नाही. संसार करता करता प्रपंच खणोनी सांडावा मग परमार्थ मांडावा, हा संदेही न लगे करावा. प्रपंचूची आघवा परमार्थ होय, हे एकनाथ महाराजांच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत तुटती भवाची बंधने. सर्वसाधारणपणे असा गैरसमज झालेला आहे की परमार्थ करायचा म्हणजे संसार सोडावा लागतो. संसार सोडून उपयोग नाही, तर संसाराची बंधनं सुटली पाहिजेत एकनाथ महाराज सांगतात. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भव म्हणजे संसार. या संसाराला भवाची उपमा का दिलेली आहे? कारण तो अथांग आहे आणि त्याच्यामध्ये डुबण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला भवाची उपमा दिलेली आहे. भवसागर त्याला म्हटलेला आहे. अशा सागरामध्ये माणूस गटांगळ्या खात असतो आणि तो गटांगळ्या खाऊ नये यासाठी परमार्थाचा उपदेश संत महात्मे करत असतात. तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. वेद सुद्धा ग्वाही देतोय. वेद कुठे ग्वाही देतोय? अहो, ज्याच्या उच्छ्वासापासनं वेदाची निर्मिती झाली आहे तो परमात्मा स्वतः ग्वाही देतोय. नरोधयति माम योगो न सांख्यम धर्म एवच न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्ती न दक्षिणा व्रतानी यज्ञ छंदांसी तीर्थानी नियमायमाः यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो हिमाम. इतर कुठल्याही साधनेच्या माध्यमातून आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परमात्मा म्हणतो कोणीही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण जर का तुम्ही संतांची संगती केली, संतांच्या सहवासामध्ये आलात, संतांना शरण गेलात, तर मात्र माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करत असतात, पण आपलं मनोरथ जे आहे ते परमार्थपर असावं. तुकोबारायांच्याकडे एक व्यक्ती आली आणि तिने सांगितलं की महाराज जीवनामध्ये असा त्रास आहे. तुकोबारायांनी सांगितलं प्रपंचाच्या गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर बाहेरची वाट पकडायची. परमार्थाविषयी जर मला काही विचारायचं असेल तर माझ्याकडे वेळच वेळ आहे, पण प्रपंचाबद्दल जर तुला काही बोलायचं असेल तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करत असतात. सत मनोरथ जर का आपण आपल्या समोर ठेवू तर संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं संतांच्या संगतीमध्ये जावं आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हावी. वारीमध्ये माणूस संतांच्या बरोबर का जातो? कारण संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे असं ज्ञानोबारायांनी आधी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून परमात्म्याला जर का आकळायचं असेल, परमात्म्याला जर का कवेमध्ये घ्यायचं असेल, किंबहुना आपल्यालाच जर का परमात्मा व्हायचं असेल तर आपण संतांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. विठ्ठल विठ्ठल.